नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश गोंगे, शेतकऱ्याचे कृषी सेवा केंद्र दळवळजा. आज आपण कासाईरा इथं मिरच्या प्लॉट आलोय. हा मिरचीचा प्लॉट पूर्ण व्हायरसग्रस्त चालता, पूर्ण वाढ थांबली होती, फ्लॉवरिंग पूर्ण स्टॉप झाली प्लॉटवर पूर्ण. आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर हा प्लॉटमध्ये बराच फरक पडला. एकाच याच्यात फरक पडला, जवळपास 5 ते 6 दिवसात खूप फरक पडला चेंज झाला प्लॉटचा. तर तुम्हाला आता आपण शेतकरी स्वतः सांगतो तुम्हाला अनुभव की त्यांना काय फरक पडला, कसं. आपण नावावर सांगितलं अमोल शिवाजी शेळके. पहिले काय प्लॉटला. पहिले डायरेक्ट कोकडा धरला होता मिरचीना, फ्लॉवरिंग नव्हती. हां, आपण ही फवारणी केल्यानंतर शेंडा काढून फ्लॉवरिंग चालू झाली. आता तुम्ही बघू शकता आता सध्या प्लॉटवर फ्लॉवरिंग बघू शकता. त्यांना दाखवा येतात इकडे समोर दाखवा येतात, फ्लॉवरिंग वगैरे दाखवा येतात. हा प्लॉट सुरू झाला, पूर्ण प्लॉट स्टॉप झाला टोटला. आता फ्लॉवरिंग वर बघू शकता तुम्ही, पाणी बी बऱ्यापैकी उकळले. आपल्या फ्लॉवरिंग किती झालेलं आहे? हे आपले 4 दिवस झाले. 4 ते 5 दिवस झाले फवारणी बघताय. 4 ते 5 दिवसात एकदम जबरदस्त झाड आला आहे. हे टोटल ट्रीटमेंट शेतकऱ्याच्या कृषी केंद्रावर चालू आहे. तुम्ही बघू शकता सध्या टोटल फ्लॉवरिंग. आणि जे प्लॉट स्टॉप जातात झाडले टोटल, त्या झाड काहीच नव्हतं. ते बघा आता पूर्ण झाड कोकळलेलं होतं. हे झाड बघा तुम्ही कसं क्लिअर झालंय. आणि यानं नवीन फ्लॉवरिंग बघितली, फ्लॉवरिंग नंतर नवीन मिरची बघा, नवीन मिरच्या चालू झाल्या. हे टोटल स्टॉप जातं झाड पूर्ण एकदम जबरदस्त रिझल्ट आला ना. हे बघू शकता तुम्ही जबरदस्त आले. तर पुन्हा अजून तरी पूर्णपणे प्लॉट उकळला नाही या अजून डबल आऊन तर पुढची ट्रीटमेंट द्या. आपण त्यात आता बऱ्यापैकी प्लॉट उकलन. पण तुम्ही व्हायरसवर जे शेतकरी म्हणतात की ट्रीटमेंट रिझल्ट येत नाही, बऱ्यापैकी रिकवर होतो. जर तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर 100% बऱ्यापैकी प्लॉट हा रिकवर होतो. तुम्ही बघू शकता प्लॉट कसा थोडं सध्या 4 ते 5 दिवसातच बऱ्यापैकी रिझल्ट दाखवला. रिझल्ट किती दाखवला तरी 4 ते 5 दिवसात 50% रिझल्ट आपला तरी 50% रिझल्ट. फ्लॉवरिंग बघू शकता, फ्लॉवरिंग एक्सलंट सुरू झाली. नवीन मिरची सुरू झाली. जे झाड टोटल स्टॉप झाली त्याची पानं जवळपास बऱ्यापैकी 50% सरळ झालेत. आणि झाड प्लॉट रिकव्हरीच्या स्टेजमध्ये हळूहळू तुम्ही बघू शकता. काय होतं, बऱ्याच शेतकऱ्याला सध्या आपल्या एरियात बऱ्याच मिरची प्लॉटवर प्रॉब्लेम सुरू आहे की व्हायरस होतो. पण याच्या मागे बरेच कारण आहेत. यात पहिलं मेन कारण म्हणजे न्यूट्रिशनचं कारण आहे. न्यूट्रिशन काय राहिलं, तुम्ही प्रत्येक शेतकरी काय म्हणतात झाड कोकळलं म्हणजे पानं वाकडे झाले म्हणजे 100% व्हायरस आला. पण याच्यामागे न्यूट्रिएंट बी खूप महत्त्वाचं आहे. आता लोटोपड कंपनीचं कॅनबी वगैरे ह्या असे ग्रेड असतात की जे तुमचे पानं वाकडे होतात, ते पानं सरळ करायचं काम बी हे कॅल्शियम करतं. कॅल्शियम कमतर झाली की त्याने तुमचे पानं वाकडे होतात. तुम्ही डायरेक्ट व्हायरस म्हणता व्हायरस आले. आता तुमच्या प्लॉटवर या प्लॉटवर आपण सध्या हात लावलं काहीच सापडत नाही आपल्याला. थ्रिप्स नाही, माइट्स नाही, पॅन्टेमास दिसत नाही. पण यात काय होतं बरं, तुमच्या फवारणीसोबत तुमचं न्यूट्रिएंट बी व्यवस्थित असेल तर प्लॉट लवकर अपटेक करतो. त्याच्यात ते दाखवलं त्यांना स्प्रिंगमध्ये तुम्ही वरून जे न्यूट्रिएंट दिलं काही त्यांना बऱ्यापैकी 50% ते प्लॉट पानं थोडे क्लिअर झाले. याचं कारण आता शेतकरी डायरेक्ट घाबरून जातात. काही जे मुळ्या गुंडाळल्या असतात, मुळ्या गुंडाळल्या झाड गुंडाळतो वरती. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही झाड कोकळलं म्हणजे व्हायरस आला असं नसतं. तुम्ही न्यूट्रिएंट बी सांभाळा आणि स्प्रेइंग व्यवस्थित करा. दोन्ही जर सोबत चालवलं तुम्ही काय करता, नुसतं त्याला आयशीमध्ये वरून तर फवारा चालू ठेवता की सर आम्ही डेरिएट मारलं, एक्सपोज मारलं, सेमोडीज मारलं, ब्रँड मारलं, जर रिझल्ट येत नाही. पण तुम्ही खाली बी लक्ष द्या त्याच्यावर. तुम्ही न्यूट्रिएंट बी लक्ष द्या त्याच्या झाडा. तुम्ही बिंबर लक्ष देऊ राहिली खाली बी त्याला खालून अन्न जर दिलं झाडा ताकद झाली ऑटोमॅटिक झाड रिकवर होणार. हे शेतकरी समजून नाही नुसतं शेतकरी व्हायरस नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी सोबत कराय. वरून तुम्ही फवारणी घेताय ना, तुम्ही 100% व्हॅलिडेट फवारणी घ्या. आणि त्यासोबत खालून जे न्यूट्रिएंट काम करतात की ज्याला जे सहकार्य करतात ते वापरा तुम्ही. जसं लोटोपडचं कॅनबी झालं, पान उकलाच काम करतं, फ्लॉवरिंग लागाच काम करतं, सेल्डिवीचं काम करतं ना. असे मॉलिक्युल तुम्ही वापरले 100% रिझल्ट तुम्हाला. तुम्ही लगेच